परिषद घेण्याच्या मागचा आमचे 3 मोटो आहेत। पहिला मोटो असा आहे आमचा की 16 नोव्हेंबर 2024 रोजी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर अण्णादादा आंबेडकर साहेब, त्याचबरोबर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर व अन्य राज्य कार्यकारिणीच्या लोकांची 16 नोव्हेंबर 2024 रोजी स्टेडियम परिसर या ठिकाणी इंदिरा गांधी मैदान या ठिकाणी आमची जाहीर सभा होत आहे। त्याचबरोबर जे आहे ते 14, 15, 16, 17, 18चा जो काही शेड्यूल आहे आमच्या सभांचा तो या ठिकाणी आम्ही मांडलेला आहे। दुसरा मोटो आमचा असा आहे की राष्ट्रीय जनविकास सेना आणि बहुजन लोकन्याय संघ, राष्ट्रीय जनविकास सेना हा राजकीय पक्ष आहे आणि बहुजन लोकन्याय संघ ही सामाजिक संघटना, यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। 16 नांदेड लोकसभेचा उमेदवार म्हणून मला पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर मी जर खासदार म्हणून निवडून गेलो या नांदेडमध्ये जो काही गुरुदागद्दीच्या अनुषंगाने 3-4 हजार करोड आलेल्या जो काही घोटाळा झालेला आहे काँग्रेसच्या काळामध्ये, तर त्या घोटाळ्याची पार्लमेंटरी कमिटीच्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडून चौकशी व्हावी अशी माझी पहिली मागणी असणार आहे। दुसरी माझी मागणी या ठिकाणी असे असणार आहे की जो नांदेड जिल्हा आदर्श घोटाळ्यामुळे कलंकित झालेला आहे, तर त्या आदर्श घोटाळ्याची जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या अनुषंगाने जी आहे ती चौकशी व्हावी अशी माझी दुसरी मागणी असणार आहे। आणि स्थानिकचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जे आहे ते आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत, ज्याच्यामध्ये नांदेड शहरापासून 5 किलोमीटरवर जो काही शासकीय दवाखाना आहे, तर आमचं असं म्हणणं आहे की ज्या धुळखात पडलेल्या ज्या काही बिल्डिंग आहेत न्यायालयाच्या पाठीमागच्या ज्या काही शासकीय रुग्णालयाच्या, तर तिथं 5000 बेडचं रुग्णालय व्हावं। त्याचबरोबर जे आहे ते MIDC जे आहे जी शेवटच्या घटका मोजत आहे, तर ती MIDC जी आहे ते नांदेडमध्ये पुनर्जीवित करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। 16 तालुक्यामध्ये जे आहे ते नांदेड तालुका स्तरावर MIDC चालू व्हावे। स्पर्धा परीक्षा देणारा एक मोठा वर्ग नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, त्याच्यामुळं 16 तालुक्यामध्ये 9 विधानसभेच्या अनुषंगाने शहरी भाग पकडून जे आहे ते स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र, त्याचबरोबर वातानुकूल अभ्यासिका आणि महिलांसाठी वेगळ्या वातानुकूल अभ्यासिका व्हावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। गायरान जमिनीचा जो प्रश्न आहे ते गायरान जमिनीचे जे काही पट्टे ज्यांना दिलेले आहेत, तर तिथं त्याच्यावर त्या लोकांचा रोजगार आहे, तिथे ते लोक शेती करतात, तर ते त्यांच्या नावामध्ये वर्ग 2च्या अनुषंगाने का होईना त्यांचं नाव त्या ठिकाणी लागावं। ह्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या घेऊन आम्ही लढणार आहोत। आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारा।